नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट, निर्यात बंदी उठणार या बातम्यामुळे एकंदरीत शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एक महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आलेली आहे। कांदा निर्यात बंदी उठणार का या चर्चेने कांदा आवक किती घटली त्या संबंधाची सविस्तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची बातमी। चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे निर्यात बंदी उठण्याच्या चर्चेने। स्क्रीन बघू शकता, निर्यात बंदी उठणाऱ्याच्या चर्चेने कांदा आवक घटली। केंद्र शासनाने 8 डिसेंबरला कांदा निर्यात बंदी जाहीर केल्यापासून बाजारात कांद्याचे दर घसरले आहे, आणखीन घसरू नयेत म्हणून गेल्या 3 आठवड्यापासून विविध बाजार समितीमध्ये कांद्याचा जम्मू आवक सध्या सुरू होती। मिळेल त्या भावाने शेतकरी कांदा विक्री करत होते आणि या ठिकाणी 3 दिवसाच्या सुट्टीनंतर मंगळवारी 26 तारखेला बाजार समित्या सुरू झाल्यानंतर विक्रमी आवक वाढण्याची शक्यता होती। मात्र प्रत्यक्षात सलग 2 दिवस कांद्याची आवक घटली। कांदा निर्यात बंदी मागे घेतली जाणार असल्याचा जोरदार चर्चा सध्या होत आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या न्यूज सध्या बाहेर येत आहे आणि त्या बाहेर आल्या अशा अफवा या संदर्भात अफवा पसरण्यात आल्यामुळे आवक घटल्याचे काहीचे मत आहे। तालुक्यात कसमादे सप्टेंबर व डिसेंबर पहिल्या आठवड्यापर्यंत कांद्याचा चांगला भाव मिळत होता। दिवाळीनंतर नवीन लाल कांद्याचा भाव 4,300 रुपये क्विंटलपर्यंत गेला होता। उन्हाळ कांद्याचे सरासरी बाजारभाव 3,000 रुपये तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव 3,500 रुपये होता। डिसेंबर अखेर कांदा 5,000 वर जाईल असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात होता। केंद्र शासनाने 8 डिसेंबरला अचानक कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव 30 ते 40% घसरले। उत्पादक व शेतकरी संघटनांनी आंदोलन करत निर्यात बंदी मागे घेण्याची निर्णय केली आहे। 3 आठवडे झाले तरी देखील या संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही। पावसाळी व लेट खरीप कांदा दोन्ही हंगामातील कांदे बाजारात येत होते। निर्यात बंदी मागे घेण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत असताना व भाव आणखी कमी होणे या दृष्टिकोनासमोर ठेवून जिल्ह्यातील विविध बाजार समिती शुक्रवारी 22 पर्यंत लक्षणीय आवक होती। शनिवार रविवारी बाजार बंद होता। सोमवारी या ठिकाणी ख्रिसमस सुट्टी होती। 3 दिवसाच्या सुट्टीनंतर बाजार लक्षणीय आवक वाढेल असा अंदाज होता। प्रत्यक्षात मात्र मंगळवारी बुधवारी आवक कमी झाली। येथून मुंगसे बाजार समिती 705 वाहनातून 11 क्विंटल कांद्याची तर बुधवारी 774 वाहनातून 12,000 क्विंटल कांद्याची विक्रीसाठी आला होता। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी आणि शेतकरी संघटनांचं काय म्हणणं आहे तर उत्तर महाराष्ट्रातील सर्व 6 आमदारांनी आपली ताकद पणाला लावून केंद्र सरकारला कांदा निर्यात बंदी मागे घेण्यास भाग पाडावे। विद्यमान व भविष्यात कांद्याचे मोठे उत्पन्न अपेक्षित आहे। कांद्यावर शेतकऱ्यांचे भवितव्य आहे। शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तत्काळ कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी असं कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी मांडलं आहे। आता तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट म्हणू शकता। धन्यवाद। अपडेट्स होतोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कमेंट करा। भेटूया पुढे, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। सबस्क्राईब नक्कीच करा, कमेंट करा सांगा।